नमस्कार. आज अंगारकी स्पेशल आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक. तळलेले पदार्थ सर्वांनाच आवडतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत तळलेले पदार्थ आवडतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी एक ओला नारळ खवून घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे गूळ. एका कढईमध्ये थोडं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे खोवलेला नारळ आणि गूळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला हे सारण तयार करायचं आहे मोदकासाठी. ह्या तुपामध्ये हे सर्व घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. पूर्ण गूळ याच्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे. मध्यम लो फ्लेमवरच आपल्याला हे सारण परतायचं आहे. ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी साखर घातलेली आहे. साखर आणि गुळाची टेस्ट जरा थोडी एकदम टेस्टी लागते म्हणून थोडी साखर मिसळायची आहे. वेलची पावडर घालायची आहे आणि इथे मी 5 ते 6 काड्या केशर काड्या घातलेल्या आहेत. केशरमुळे अजून याला चांगली चव येते, टेस्ट येते. हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. पूर्ण गूळ आणि साखर या ओल्या खोबऱ्यामध्ये विरघळतो आणि हे थोडंसं सुकं होतं मिश्रण. आता आपल्याला मोदकासाठी कणिक मळून घ्यायचे. एक अर्धा चमचा मीठ मी परातीमध्ये घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून हे मीठ विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे 1 ते 1.5 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर कणिक सैल पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोदक व्यवस्थित येत नाहीत आणि फुटतात. म्हणून कणिक घट्टच मळून घ्यायचे आपल्याला. म्हणून थोडं थोडं करूनच पाणी घ्यायचं लागेल असं, एकदम जास्त ओतायचं नाही. पूर्ण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. ही चांगली कणिक मळल्यानंतरच याला पण तेल लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. असं पूर्ण सगळं तेल लावल्यानंतर अशी दाबून पाहायची आणि एवढी सैल आपल्याला कणिक हवी आहे ठेवून द्यायची. आता जर तुम्हाला एकसारखे मोदक हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने एकसारखे गोळे करू शकता किंवा हाताने मग एकसारखे गोळे केले तरी चालतात. हातावर चांगलं गोल आकार देऊन घ्यायचा. एकसारख्या गोळ्या तयार करून घ्यायच्या याच्या हातावरच. असे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर थोड्याशा पिठामध्ये एक गोळी घेऊन आपल्याला लाटून घ्यायचे. 4 ते 5 गोळ्या तुम्ही सुरुवातीला लाटून ठेवू शकता आणि मग पुन्हा मोदक भरू शकता. आता मी इथे एक गोळी घेऊन पुरीच्या आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि एक करून अशा पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत. जास्त पीठ लावायचं नाही आहे, कमी पिठामध्येच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जे नवीन करणारे आहेत त्यांना थोड्या पिठाची गरज लागते, कारण चिकटण्याची शक्यता असते, मग फुटतात. अशा इथे 3 ते 4 मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता हे तुम्ही हातावरही भरू शकता याच्यामध्ये सारण, किंवा मग पोळपाटावरच पुरी ठेवून भरू शकता. ज्यांना पहिल्यांदाच जे करताय त्यांनी असं पोळपाटावर ठेवून भरायचं आहे, कारण हातात घेतलं तर एवढं व्यवस्थित जमणार नाही. असं पोळपाटावर ठेवून याला घड्या करून घ्यायच्या आहेत. एक अशी कडा त्याच्या दुमडून घ्यायच्या आहेत, म्हणजे कळ्या पडतील आणि मग ते गोल फिरवून घ्यायचे. वरचा भाग थोडासा गोल फिरवला की त्याला कळ्या पडतात आणि हाताने एकसारखं करून घ्यायचं. आपला मोदक तयार झालेला आहे. आता एक मी हातावर भरून दाखवते. हातावर पुरी घ्यायची. 1 चमचा आपण यामध्ये सारण भरतोय आणि आधीसारख्याच आपण कडा याच्या दुमडून घ्यायच्यात कळीच्या आकाराच्या. तुम्ही पाहू शकता अशा एक करून कडा आपल्याला दुमडून घ्यायच्यात, जेणेकरून कळ्या पडतील आणि मग हे हाताने फिरवून घ्यायचं. हे पहा, असं असे 5-5 पुऱ्या करून, इथे मी 4च पुऱ्या केल्या होत्या. 4 पुऱ्याचेच मी आधी मोदक तयार करून घेतले आणि नंतर उरलेल्या 5-5 पुऱ्या करून
मोदक तयार करून घेतलेत. आपले मोदक तयार झालेला आहे. जसं तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. हे सारण आपलं एकदम मस्त असं टेस्टी झालेलं आहे. गूळ, साखर, वेलची पूड आणि केशर यामुळे त्याला अप्रतिम अशी चव येते आणि तळलेलं असल्यामुळं मुलं सगळेच आवडीने खातात. हे पहा, आपले इथं मोदक तयार झालेले आहेत. एका कढईमध्ये येथे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल पूर्ण कडकडीत तापल्यावरच आपल्याला मोदक यामध्ये सोडायचे आहेत. लगेच हलवायचं नाही. आधी फास्ट गॅसवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये मोदक सोडायचे आहेत. साईडने थोडं थोडं हलवून घ्यायचं. थोडा वेळ लागतो याला. आधी फास्ट गॅसवर थोडं तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं, मग मोदक सोडायचे आणि नंतर थोडा मध्यम गॅसवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. चांगले खमंग असे तळण्यासाठी थोडा मध्यमच गॅस ठेवावा. हाय फ्लेमवर करपण्याची शक्यता असते किंवा खालून लागण्याची शक्यता असते, म्हणून मध्यम गॅस ठेवूनच आपल्याला हे लालसर असे थोडे ब्राऊन बदामी होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपले हे तळून झालेले आहेत. आपण काढून घेऊयात. असे थोडे थोडे करून सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत. खूप छान खमंग असे लागतात. सर्व मुलांना हे आवडतील असे आपले मोदक तयार झालेले आहेत.